नमस्कार मित्रांनो, माझ्या तमाम बहिणींनो आणि माझ्या भावांनो, माझ्या वडिलांनो, आयांनो वगैरे जे कोणी काय बघत असेल त्यांना माझा प्रणाम. आपला मराठी यूट्यूब चॅनल चुकीचा मार्ग शेवट वाईट यामध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण अशी एक दर्दनाक घटना तुम्हाला सांगणार आहे, जे करून कुणाच्या आयुष्यामध्ये घडू नये आणि ह्याच्यातून तुम्ही काहीतरी बोध घ्याल, एवढे यासाठी आपल्याला सांगायचे. त्यासाठी महत्त्वाचं की आपण डेली असे नवीन नवीन एपिसोड आपल्यापर्यंत ठेवणार आहे, आणणार आहे नवीन. कारण कसं असतं, सर्वसामान्य माणूस आपल्या लाईफमध्ये बिझी असतो आणि त्याला असल्या गोष्टी काय माहिती नसते. ठेच लागण्यावर तर अनुभव येण्यापेक्षा जर तुम्हाला अशा गोष्टी काय सांगितल्या आणि त्यातून तुम्ही काय बोध घेतला तर तुमचं जीवन सुखकर झाल्याशिवाय काही म्हणजे 100% सुखकर होणार आणि तुम्ही ह्या धोक्यापासून तुम्ही वाचणार आहे, तुमची फॅमिली सावरणार आहे, तुम्ही सुखी होणार आहे. आणि हेच माझ्यासाठी एक पुण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन तुमच्यावरती माहिती मला पोचवता येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ही सर्व कहाणी समजा. अधुरी अर्ध नॉलेज हे कसं असते, घातक असते, विषयापेक्षा घातक असते. त्यामुळे अर्ध नॉलेज कधी ठेवायचं नाही, त्यामुळे पूर्ण स्टोरी ऐकायची. घटना अशी आहे की ही घटना खरंच महत्त्वाची आहे आणि तुम्ही ऐकलीच पाहिजे, कारण की ह्या घटनेमधून तुम्हाला बोध हा भेटणार आहे. आणि तुम्ही माझा मित्र आहे आणि मी तुमचा एक छोटा भाव आहे, बहीण आहे, म्हणजे जे काय आहे, मी तुमचा एक छोटा भाई आहे. त्या हिशोबानं तुम्ही ह्याला थोडंसं गांभीर्यानं घ्या. मित्रांनो, एक म्हणजे कुठल्या धर्माचा उल्लेख नको करायला, एक कुटुंब होतं आपल्या हिंदू धर्मापेक्षा वेगळं होतं. आपल्याला सगळ्या धर्माचा आदर आहे, आपण कुणाच्या धर्माचा पण याच्यामध्ये उल्लेख नाही करायचा. तर त्यांच्यामध्ये 2 लग्न, 4 लग्न, 5 लग्न केलं तरी 10-10, 12-12 मुलं झाली तरी चालते. तर एक असा व्यक्ती 42 वर्षाचा, त्याला पहिल्या बायकोची 7 मुलं होती आणि त्याची ती बायको अचानक कोरोनामध्ये वारली. तर हा काय करायचा की आईस्क्रीमचा धंदा करायचा. सायकल होती त्याच्याकडे, बाकी त्याच्याकडे काय नव्हतं, छोटंसं घर होतं, एक सायकल होती आणि 7 मुलं, एवढी त्याची प्रॉपर्टी होती. तर आता त्या मुलांचं पोट भरण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी कुठेतरी लग्न केलं पाहिजे, हा पण त्याचा एक उद्देश होता. आणि 2 पैसे मिळालं पाहिजे म्हणून काहीतरी कामधंदा केला पाहिजे म्हणून तो सायकल घेऊन एका आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये जायचा, त्यांच्याकडून काय आईस्क्रीम अशा उधार आणायचा, त्या सगळ्या विकायच्या आणि राहिलेल्या पुन्हा संध्याकाळी जाऊन माघारी द्यायचा. आणि त्या आईस्क्रीमचा काय नफा असेल ते ह्याला 200-300 रुपये भेटायचा. बाकीचं जे काय पैसे असतील ते कंपनीमध्ये जमा करायचं, सायकलवरती तो आईस्क्रीम विकायचा. तर असं चालू असताना त्यानं त्यांच्या नात्यागोत्यामध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये मुलगी शोधायचा हे केला. तर त्याला एक मुलगी भेटली 22 वर्षाची. ह्याचं वय किती, 42 वर्ष, आणि मुलगी त्याला भेटली किती, 22 वर्षाची मुलगी भेटली. मित्रांनो, 22 वर्षाची मुलगी म्हणजे कमीत कमी 20 वर्षाचा पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये डिफरन्स. मित्रांनो, लग्न करताना कधी पण लक्षात ठेवायचं की सॉकेट जुळलं पाहिजे. सॉकेट म्हणजे कसं आहे, सॉकेटला सॉकेट, तो खाच्या ते हे म्हणा ते एकत्र असेल तर ते सॉकेट जुळतं. तुम्ही एक सॉकेट वेगळ्या साईजचा आणा, दुसरं सॉकेट दुसऱ्या साईजचा आणणार तर ते जुळणार नाही. लक्षात आलं, सीधी बात आहे. आता हे 42 वर्षाचं, हे 22 वर्षाचं, ह्यांचं कसं सॉकेट जुळायचं? बाबा, स्टॅमिना कमीच ना, परफॉर्मन्स कमीच ना. मग कसं बसं यांचं लग्न झालं, सगळं काय सुरळीत चाललं होतं. ह्या 200-300 रुपये आणायचा, कमवायचा, खायचा, परिवार चालू होता. आणि ह्यातून त्यांना 3 पोरं झाली म्हणजे 7 आणि ती आणि ही 3 म्हणजे किती, टोटल 10, आणि ही दोघं, 12 लोकांचा परिवार. आता या 12 लोकांच्या ना निवारा तर होता, पण पोट राहायला, प्यायला, खायला वगैरे ह्या कुठनं, शिक्षण वगैरे ह्या कशा गोष्टी 200-300 रुपयात कशा पूर्ण होणार?
मग ही मुलगी म्हणली नवऱ्याला की म्हणली मी पण काहीतरी कामधंदा करते आणि आपल्याला थोडासा काहीतरी हातभार लागेल. तर तो नवरा म्हणला ठीक आहे कर, तुला जे काय वाटतं, तुला जर भेटलं कुठं काम तर तू करू शकते, काय विषय नाही. मग एका फॅक्टरीमध्ये गेली. तिथं तिला काहीतरी त्या काचेच्या ह्याच्या कोका कोल्याच्या बाटल्या वगैरे असतात ना, त्या साफसफाई करायचं. मित्रांनो, ते कोका कोल्याच्या ज्या बाटल्या असतात काचेच्या, ती काचेची बाटलीला जर तुम्ही ती बाटली अशी इकडे तिकडे फेकून देता, पिली कुठं जंगलामध्ये टाकून देता, ती काचेची बाटली कोका कोला कंपनीची आहे. त्या कोका कोला कंपनीमध्ये किंवा भंगारवाल्याला दिली तरी तो तुम्हाला 1 रुपया देणार. आणि तीच बाटली जर तुम्ही कंपनीमध्ये नेऊन दिली तर कंपनी तुम्हाला 6 रुपये देणार. लक्षात ह्याच्यातून खूप इन्कम आहे त्याच्यामध्ये. जाऊ द्या, तो विषय आपला नाही. तर ती बाटल्या वगैरे साफ करायचं काम करायची. तिला 10-12 हजार रुपये पगार दिला होता. पगार दिला. मग ती अशी डेली जायची, कामधंदा करायची, माघारी यायची. आणि असं दिवस चालू झालं. त्यांचं काही व्यवस्थित चालू होतं. आणि कसं आहे, परफॉर्मन्स गाड्याचा थोडा कमी असल्यामुळं जवानपोरीचं काही पोटाचं भागत होतं, पण बाकीची काही भूक भागत नव्हती. सीधीशी बात. आपण जास्त अश्लील बोलायचं नाही आणि कोडिंगमध्ये बोललेलं ते बरं असते. बाकी ज्या कार्यकर्ते जे आहेत आपलं हुशार, जे आपला एपिसोड पाहतात, खिलाडी आहेत, त्यांना हे लगेच गोष्ट समजून जाते. तर मित्रांनो, ती जाता जाता रस्त्यानं येता जाताना एका मुलानं तिला पाहिली. त्यांच्या जातीतला मुलगा होता. त्याचं पण वय 24 होतं, हिचं वय 22 होतं. सॉकेटला सॉकेट बरोबर होतं. तो रस्त्यामध्ये बुलेटवरती याचा, त्याचा पण काहीतरी असा धंदा पाणी होता. तर तो काय धंदा करायचा, पण त्याला दिवसाला 10,000 रुपये भेटायचं. ठीक आहे ना, दिवसाला किती? 10,000. बरंदाज होता. मग एक दिवस असं प्रत्येक वेळी तो रस्त्यामध्ये उभा राहायचा, लक्ष द्यायचा, हे करायचं ते करायचा. ती पण लक्ष द्यायची, पण काय करायचं नव्हती. एक दिवस तिनं स्माईल दिली, हसली की फसलं. तुम्ही पण आपल्या परिवाराकडे लक्ष द्या, जेणेकरून आपली बाई कुठं नाही फकाळली पाहिजे. ठीक आहे ना. तर त्याचा विषय असा झाला. मग ते बाईचं त्याच्याबरोबर सेटिंग हळूहळू जुळलं. त्यानं सांगितलं, म्हणली बाबा बघ, म्हणला मला 10,000 रुपये आहे, ती 10,000 दिवसाला भेटते. ती पैशाचं वगैरे काय आपलं टेन्शन नाही. ठीक आहे ना. आणि तो पण विवाहित होता, त्याला पण मुलगा होता. तर त्यांचं असं चालू होतं. आणि ती पण सांगितलं, तिनं तिची कहाणी सांगितली. माझ्या आईवडिलांनं माझं असं लग्न केलं, फलानं केलं आणि असल्या म्हातारड्याच्या गळ्यामध्ये बांधलं, हे केलं ते कळलं. माझा पण असा प्रॉब्लेम होतो, हे होते. त्याला पण ते सॉकेट पाहिजेच होतं. म्हणलं ठीक आहे. म्हणली तुला पण मी काय मदत करू शकतो, तू पण बँकेमध्ये खातं काढ, मी तुला डायरेक्ट खात्यावरती पैसे टाकेन, तू फक्त ATMनं नोटा काढायचं. बाय फाकाळी. बाय म्हणली आपलं काम ओके आहे. ठीक आहे. मग ह्यांचं हळूहळू सुरू झालं. घरापर्यंत येऊन मजल मारायची. हा सकाळी आईस्क्रीम विकायला जायचा, तो दुपारचा याचा बुलेट घेऊन. रंगारंग कार्यक्रम व्हायचा. बाई एकदम मस्त एन्जॉय करायला लागली. यार म्हटली स्टॅमिनामध्ये हेच मला पाहिजे होतं. तर मित्रांनो बघा त्यांचं कसं चाललं आहे. मग ते दोघांचं असं चालू होतं सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना. तर त्यांचं दोघांचं असं चालू होतं. हळूहळू यांचं 5-6 महिने चाललं. एक दिवस काय झालं, तो गरम झाला आणि ती बाई पण गरम झाली, फकाळी. म्हणली, त्यानं फोन केला, म्हणला येऊ का आता? ती म्हणली ये. ती पण गरम झाली होती. 12 वाजता दुपारचा आला. 12 वाजता दुपारचा सगळी ती 10 पोरं घरातनं बाहेर काढली आणि ह्यांचं झाला कार्यक्रम सुरुवात. कार्यक्रमात सुरू झाला तर देवाच्या दयेनं काय झालं, नवरा पण त्या दिवशी दुपारचाच आला. भले त्याचं डोकं दुखत असेल किंवा त्याचं काय होत असेल, तो देवाच्या दयेनं आला. तर पोरं बाहेर खेळते. पोरं म्हणले कुठे गेली मम्मी? तर म्हणली ती काय त्यांच्या भाषेमध्ये बोलते, त्या अंकल आलाय काय आलाय त्यांच्याबरोबर आता बसली. आईला अंकल कोण आता आलाय?
गेला आज बघितला तर ह्यांचा नांगापोंगा कारभार चालू होता. ती शहरामली तर घाबरली तिनं तिची आपली साडी बिडी चड्डी बिडी जे काय होतं घाललं हे केलं आणि त्यानं बुलेटला किक मारली आणि तो पसार तो गेला निघून. आता मला काय मॅटर होईल. मित्रांनो, तिच्या नवऱ्यानं तिला काही बोलला नाही, एक शब्द पण तिला काय बोलला नाही. फक्त गेला तो बसला तिथं डोक्याला असा हात लावून बसला खाली. त्या बाईनं साडी बिडी नेसली, परकर घातला, ब्लाऊज घातला, जाऊन आत तांब्याचा पाण्या भरून आणला, नवऱ्याला दिला आणि 3000 रुपये नवऱ्याच्या पुढं टाकले. तो एक शब्द बोलला नाही. ते पैसे पण घेतले ना, पैसे उचलून तिला माघारी दिलं आणि पाणी प्याला आणि आपला गेला माघारी. तर बाईला काय वाटलं, बाईला वाटलं की जे आपण हे करतोय ह्याला मूक पसंती आपल्या नवऱ्याची आहे आणि आपल्याला आता काय प्रॉब्लेम नाही, आपण आता काही खुल्लम खुल्ला करू शकतो. आणि त्यानं पण नवऱ्यानं असा विचार केला की आपल्या बायको हे जे करते ते आपल्या मुलाबालांसाठी करते, जे काय करते ते त्याला काय ह्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तिनं लगेच त्या ठोक्याला फोन केला, कार्यकर्ता तिचा जो होता तो फोन केला. म्हणली बाबा, ती फोन केला की तो टराकला. म्हणला काय मारपीट झाली, काय झालं? अरे म्हणली मारपीट नाही काय नाही, नवऱ्यानं एकदम ओके, माझ्या मालकांना काही याचा प्रॉब्लेम नाही, तू तुरंत आताच्या आता ये. आला बाबा त्यो. म्हणले आज संध्याकाळी येऊ का? आता म्हणलं ये संध्याकाळी ये, कधी पण ये, दिवसा ये, संध्याकाळी सकाळी ये, काय अडचण नाही. आता आपल्याला परमिशन आहे. तो संध्याकाळी चिकन घेऊन आला, थम्सअप घेऊन आला, पॅक घेऊन आला. मटण बनवलं, चिकन बनवलं, खाल्लं पिलं. ती आज झोपायची बेडवरती, दोघं नवरा बाहेर आपला अंगणामध्ये झोपायचा पोरांबरोबर. आणि राजरोसपणे कार्यक्रम 7-8 महिने चालू होता. आता ते काय आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, एखादी गोष्ट माणसाचं असं आहे की एखादी गोष्ट जर धावून पळून मागं लागून जर आपण मिळवली तर त्या गोष्टीचं आपल्याला काय होतं, किंमत कळते. आणि एखादी गोष्ट सहज अशी पुढ्यात आली उपलब्ध झाली तर ते काय होतं, त्या गोष्टीची आपल्याला काही किंमत नसते. आता जो ठोक्या होता तिचा, त्याला असं वाटलं की तिच्या आईला हिचा नवरा काय बोलत नाही, बायको काय बोलत नाही, एकदम सगळं दोघांचे ह्यानं चालले, म्हणजे ही काय व्यवसाय करते का काय, म्हणजे मी पण येतो अजून पण 4 लोक येत असतील. हे त्याच्या मनात शक निर्माण झाला आणि त्यानं त्या बायकोला विचारलं, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त अजून किती लोक तुझ्याकडे येतील? तर तिनं त्याला असा हे केला, म्हणला तो आताच्या आता निघ, तुझी मला काय गरज नाही, तुझं पैसे पण नको, तुझं काय नको, मी तुला माझी परिस्थिती सांगितली होती आणि माझं तुझ्याशिवाय असं कोण नव्हतं, पण तुला हे असं तुझ्या कसं डोक्यात आलं, तू आजपासून माझ्याकडे यायचं नाही. आईला तो टराकला मारला, तिच्या आईला तुटलं वाटतं आपलं. तो गेला तिथनं निघून. 15 दिवस या बाईनं त्याला फोनच केला नाही. 15 दिवस बघा, ज्याचं एकदम सोन्याच्या धुरामध्ये बुचकाळून निघतोय, दररोज अमृत पितोय आणि अचानकच उपवास सुरू झाला तर माणसाला थोडंसं हे वाटतंच ना. तर त्यानं विचार केला, आईला बाईनं 15 दिवस फोन केला नाही, ह्याचा अर्थ बाईचं मी जो विचार करत होतो तेच आहे. तिचं अजून कुठंतरी ह्या असं व्यवसायाचं लपड आहे. माझ्यासारखी अशी 4-5 लोक आहे ती. आणि तिच्या आईला ह्या नवरा बायकोने माझ्या दोघांनी काय केलं, माझा वापर केला, मी यांना सुट्टी देणार नाही. आता मित्रांनो, खरं सांगायचं म्हणलं, ह्याची आईला ह्याची काय गरज काय होती, ह्याची काय ती लग्नाची बायको आहे का? मौज मस्ती केली, पैसे दिलेस तू, मौज मस्ती केली, तुझं नाही पटलं तू आपलं जहीद करायचं, ठीक आहे ना, विषय सोडून द्यायचा. तू कशाला ह्याच्या गोष्टीमध्ये नादाला रामकृष्ण हरी करून विषय क्लोज करायचा नाही. तो त्याला धडा शिकवण्यासाठी चाकू एक घेतला चांगला सुरा आणि चिकन घेतलं, थम्सअपच्या बाटल्या घेतल्या, आला त्यांच्या घरी आला, चिकन दिलं तिच्याकडं. 3-15 दिवसातनं त्याला बघितलं की ती हसली, हसली. तिला वाटलं आज कार्यक्रम होतोय, तिला पण बरं वाटलं. आणि बाहेर नवऱ्याला थोडंसं खायला प्यायला पाजलं, सगळं काय झालं. आणि बाहेर येऊन नवऱ्या बसला, म्हणला
तुम्ही राव असला धंदा कधीपासून करताय की वेश्या धंदा हे? तो म्हणला उठ आणि चालता हो, पतल्या गल्लीनं म्हणला निकाल. पुन्हा म्हणला असल्या गोष्टी का माझ्याशी काय बोलायचं नाही. ते असं म्हणलं की त्याचे तळापायाची आग मस्तकात गेली आणि त्यानं चाकू आणला होता. त्यानं सपासप त्याच्या नवऱ्यावरती वार केला. नवरा आणि पोरं सगळी रडायला लागली. सगळं काय झालं, गोंगट उठला, किंचाळ्या उठल्या. बायको पळत पळत आली की तिच्यावरती पण त्यानं सुरी हे फिरवली. दोघांना तिथं जागेवरती त्यानं ठार केलं. आणि त्यात मधली एक मोठी पोरगी होती, ती आली तिच्यावरती लाथ घातली, ती तर साईडलाच पडली. आणि हा पशार झाला. बाकी बिनभाड्याच्या घरात जाणं हे तर बंधनकारकच आहे, ते काय सुटणार नाही. लक्षात आलं का? ते तर गेलाच. ते मित्रांनो, ह्याच्यामध्ये असं होतं की ही गोष्ट काय करायची गरज होती का? त्यानं सामंजस्यपणानं चाललं होतं. परंतु मित्रांनो, सामंजस्यपणानं या जगामध्ये चालत नाही. अनैतिक म्हणजे नैतिकतेला सोडून केलेलं कार्य. भले त्या नवऱ्यानं मूक पसंती दिली होती, ही पण त्याची एक मर्दाची चूक होती. तो पुरुष म्हणायच्या लायकीचा नाही की आपल्या बायकोला अशी हे करणं, ती एक पहिली चूक होती. आणि जो ठोक्या होता ठोकुराम, त्याचं काही ही प्रॉपर्टी नव्हती, यूज अँड थ्रो होता. आपलं हे करायचं, त्याचं पण दुकान चाललं होतं, तिचं पण दुकान चाललं होतं, आणि आपलं रामराम करायचं, निघून जायचं होतं. ते पण त्यानं केलं नाही. हिचं अख्खं परिवार बरबाद झाला. त्याचा पण परिवार बरबाद झाला. तो गेला, हे दोघं देवाघरी गेली, तो बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेला 20-22 वर्षासाठी, आणि 10 मुलं वनवासात गेली. म्हणून मित्रांनो सांगतो, तुमचं जरी आता कुठं काय चालू चालू असणार आहे, नसेल पण काय माझ्या भावांचं बहिणीचं चालू असेल तर मित्रांनो बंद करा आणि यातून बाहेर पडा. यातून काहीतरी बोध घ्याल अशी माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. तुमचं आयुष्य सुखकर हो. जिंदगी एकदाच भेटली, पुन्हा आपल्याला भेटणार नाही. तर माझं ऐकाल तुम्ही ही अपेक्षा करतो. आणि माझा एपिसोड छोटंसं हे जे माझं काम होतं ते मी संपवतो. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आणि तुमची रजा घेतो. नमस्कार.